नमस्कार मंडळी, मी आरती तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर उद्यापासून नवरात्री सुरू होते, मग म्हटलं चला आपण किचन आवरून घेऊ, जरा छान क्लीन करून टाकू, म्हणजे सणावाराला कसं फ्रेश वाटतं घरात किचन क्लीन असलं की। तर सुरुवातीला काय झालं, मी किचनमध्ये गेले आणि एवढा पसारा बघून मला असं झालं, अरे यार आता हे अगोदर आवरायला लागणार आणि मग किचन क्लीनिंग स्टार्ट करायला लागणार। मग अगोदर भांडी लावून दिली आणि नंतर बघितलं की शेंगा धुवून ठेवलेल्या होत्या भुईमुगाच्या, त्या पहिले भाजायला ठेवून दिल्या, जेणेकरून माझं जे भांडं अडकलेलं होतं ते पण रिकामं होऊन जाईल। आणि मग शेंगाही संपतात, भाजून ठेवल्या की मग जाता येता खाणं होतं, मग त्या संपून जातील। अदरवाईज त्या तशाच पडलेल्या राहील आणि मी धुवून ठेवलेल्या होत्या त्यामुळे त्या खराब नको व्हायला असंही मला वाटलं। मग सगळ्यात अगोदर मी काउंटर क्लीन करून घेतला, जेणेकरून पुढची कामं थोडीशी सोयीची होतील। आणि काल मी एक गोष्ट आणलेली, ती होती हा झाडू, जो की खूप हेल्पफुल ठरणार आहे कदाचित मला, कारण त्याचा रॉड जो आहे तो एक्सटेंड होतो। नाहीतर अगोदर काय व्हायचं, मला जाळं वगैरे काढायचं असेल तर स्टूल घ्यायला लागायचा आणि मग ते व्यवस्थित इकडून तिकडे सरकवायला लागायचं। तर आता तसं नाही आहे, छान खाली उभं राहूनच मला व्यवस्थित जाळं काढता येते। सो खूप छान वाटलं मला हा झाडू। आणि त्यानंतर मग विचार केला की सगळे भांडे क्लीन करण्यात काही मजा नाही आहे, म्हणजे सगळं जर घासत बसली तर पुन्हा तर 8-10 दिवसांनी करायचंच आहे, कारण दिवाळी जवळ येते। आणि दिवाळी आली म्हटल्यावर मी किचनचं डीप क्लिनिंग नाही केलं ना तर मला वाटणारच नाही की दिवाळी साजरी केली म्हणून। तर ते मस्ट आहे, म्हणजे लिटरली माझं किचन कितीही क्लीन असलं ना तरी दिवाळी आली म्हणून मी ते क्लीन करायला काढेल, असा माझा स्वभाव आहे। त्यामुळे एक शेल्फ म्हटलं पहिले क्लीन करू। एका शेल्फचे सगळे डब्बे खाली काढले आणि डब्बे चेक करूनच काढत होते, कारण कधी कधी काय होतं की एखादी गोष्ट आणली आहे आणि ती डब्यात ठेवून देतो आणि विसरूनच जातो। त्यामुळे चेक केलेलं कधीही बरं। आणि असं जेव्हा कधी डीप क्लिनिंग होतं ना तेव्हा मला असं कळतं की माझ्याकडनं खूप साऱ्या गोष्टी वेस्ट होत आहेत। हे लिटरली खूप खंत वाटते मला या गोष्टींची, पण काही करू शकत नाही। कधी कधी असं होतं की एखादी गोष्ट अशा डब्यात टाकली जाते आणि ती लक्षातच राहत नाही, त्याच्यामुळे मग ते चेक करून घेतलेलं कधीही माझ्यासाठी बेटर। त्यानंतर रॅक व्यवस्थित पुसून घेतला, कारण माझ्या विंडोज ओपन असतात तर रॅकवर कंटिन्यू 10-15 दिवस झाले की हात मारावाच लागतो। आणि डब्बे खरंच मी प्रत्येक गोष्ट आत्तासुद्धा चेक करून घेते, कारण पापड वगैरे या गोष्टी ह्युमिडिटीमुळे खराब होतात। आणि लिटरली मला असं वाटतंय ना की मी उगाचच गावाकडनं सगळ्या गोष्टी आणल्या, तर एवढ्या क्वांटिटीमध्ये मुंबईमध्ये गोष्टी स्टोअर करणं इम्पॉसिबल आहे। आणि खरं सांगायचं तर मी आता वेपर्स आणलेले होते ते सुद्धा पूर्ण खराब झालेत, तर कमी आणले असते तर कदाचित ते वाया गेले नसते। थोड्या क्वांटिटीमध्येच आपण इथे स्टोअर करू शकतो। किराणा असेल, डाळी वगैरे असतील तर त्या गोष्टी 15 दिवसांचा किराणा किंवा महिनाभराचा जास्तीत जास्त एवढं स्टोअर करण्याच्या लायकीचं मुंबई आहे असं म्हणू शकतो। तर सगळ्या वस्तू व्यवस्थित परत लावून दिल्या, थोडंसं चेंज केलं, कारण परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे। आणि थोड्या गोष्टींच्या चेंजेस केले ना इकडच्या तिकडे तिकडच्या इकडे, तर दिसायलाही छान वाटतात आणि आपल्यालाही असं वेगळं काहीतरी फ्रेश फील होतं। नाहीतर जी वस्तू जिथे पडली आहे ती 2 वर्षानुवर्ष तिथेच पडलेली आहे ना, ते बघून सुद्धा कंटाळा येतो। तो थोडेसे घरात चेंजेस करत राहिले ना की मस्त वाटतं। हे शेल्फ वगैरे सुद्धा एवढे खराब होतात, कारण खरं सांगायचं झालं तर याला डायरेक्टली बुरशीसुद्धा लागते जर लवकर ओपन केलं नाही तर। आणि जेव्हा कधी मी गावाकडे जाते ना तर तिकडनं आल्यानंतर 8-15 दिवसानंतर त्याची हीच हालत झालेली असते। त्यामुळे हे कंटिन्यू 8-10 दिवसातनं क्लीन करावंच लागतं। तर ते सगळं बाहेरून आतून व्यवस्थित पुसून घेतले। ते डब्बेसुद्धा ॲक्च्युली मला क्लीन करायचे होते, त्याच्या अगोदर म्हटलं चला हे सगळं सामान पहिले खाली काढून घेऊ, सगळे शेल्फ पुसून घेऊ आणि मग ते करूया। त्यानंतर माझं ॲक्वागार्ड ते सुद्धा एवढं भयानक खराब होतं, कारण व्हाईट कलरचं आहे। मला तर असं वाटतं त्यातही कलर ऑप्शन द्यायला पाहिजे होते, जेणेकरून ते जरा क्लिनिंगला इझी जाईल। त्याचा सर्वात इम्पॉर्टंट पार्ट जो असतो तो नळ साफ करायला खूप वेळ लागतो, कारण त्यातच सगळा पार्टिकल्स जमा होतात। त्यानंतर जे काही उरीसुरीचे डब्बे होते, जे रिकामे झाले असतील किंवा जे खराब झालेत ते मी वॉश केले, कारण काही डबे जे असतात ज्याला आपण रोज हात लावतो त्याला मी ओले हात लावणार नाही किंवा मी क्लीन करेल असं कितीही मी म्हटलं तरी पण असे डबे असतात ज्याला रोज हात लावून ते खराब होतातच। पण ते सगळं म्हटलं क्लीन करून घेऊ, कारण रिद्वीच्या बिस्किट ठेवण्याचा डब्बा असेल किंवा बेसन पण माझ्या घरी खूप जास्त यूज होतं, तर ते डबे मला घासावेच लागणार आहेत रिकामे करून। आणि ॲक्च्युली जेव्हा त्या गोष्टी संपतात तेव्हाच मी लगेच वॉश करते, कारण तेच खूप बेटर पडतं। आणि हे चमचे घेऊन ना लिटरली मला पश्चाताप आला आहे, कारण ते इतके खराब होतात की 8-15 दिवसात ना त्यालासुद्धा रेग्युलर क्लीन करायला लागतं। आणि त्यानंतर जो काही स्टोअर केलेला किराणा होता तो भरत होती, आणि बघा काम वाढवा केलं नाही असं होईल का, तर माझ्याकडनं मूगच सांडले। आणि असं होतं की क्लिनिंग करत होते त्यामुळे हे जे खालचे मूग होते ते भरून पण टाकू शकत नव्हती, मग डायरेक्टली झाडून घेतले।
आणि मग नंतर हळूवारपणे व्यवस्थित सगळं स्टोअर करायला सुरुवात केली. थोड्याशाच गोष्टी होत्या ज्या की हाफ पॅकेट, सपोज मीठ आहे किंवा डाळ अर्धी यूज झाली आणि अर्धी तेव्हा नव्हती डब्यात ठेवायची, तर मग ते सगळं यूज केलं. आणि एका डब्याचा ॲक्च्युली मसाला ठेवलेला होता, तर त्याचा वास घेऊन बघत होते, कारण मसाल्याचा वास येत होता. काही गोष्टी अशा असतात की त्याला वास पटकन लागतो, त्याच्यामुळे मी अशी वस्तू त्यात टाकायला नको की त्याला मसाल्याचा वास येईल. नेहमीच बऱ्याचदा असं होतं की मी किचन क्लीन केलं पण माझा फ्रीज मात्र मागेच राहून जातो. तर यावेळी असं नाही झालं आहे. फ्रीजसुद्धा मी किचन क्लिनिंगला काढला आणि बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ना त्या मी आता फ्रीजमध्ये स्टोअर करते. जसं शेंगदाणे झालं, ड्रायफ्रूट्स आहे, खोबरं बघितलं तुम्ही, तर त्या मला ठेवाव्याच लागतात, कारण त्याला बाहेर बुरशी लागते. तर त्या स्वच्छ राहण्यासाठी, चांगल्या राहण्यासाठी मला त्या फ्रीजरमध्येच ठेवाव्या लागतात. आणि फ्रीज क्लीन करत होते आणि नंतर तुम्ही बघू शकता माझ्या फ्रीजचा डोअरचा जो रबर आहे ना तिथे खूप ब्लॅक दिसतंय, कारण कंटिन्यू तिकडे बाहेरच विंडो आहे, विंडोतनं जी काही धूळ येते ती त्याच्यावर बसली होती. आणि मी विचारच करत होती की मी आता ते कसं क्लीन करणार. त्या अगोदर म्हटलं बाकीचं फ्रीजचं जे आहे ते पुसून घेऊ, कारण काही काही सेक्शन असतात, बारीक बारीक असतात, तिथे हात पोचत नाही किंवा कपड्याने क्लीन होत नाही. तिथे मी या ब्रशने क्लीन करत होते जेणेकरून फ्रीज जास्त छान क्लीन होईल. आणि आता प्रश्न झाला की मला ते रबर कसं क्लीन करायचं आहे. तर हा जो टूथब्रश आहे तो दात घासण्याच्या जितका उपयोगाचा येतो तेवढाच मला किचनमध्ये सुद्धा हेल्प करतो. तर हे रबर मी ब्रशने घासण्याचा बराच प्रयत्न केला आणि नंतर म्हटलं चला हे काढून बघू निघतंय का. थोडं थोडं रिमूव्ह करायला सुरुवात केली, पण नंतर मी घाबरली की नको, नंतर जर परत फिक्स झालं नाही तर प्रॉब्लेम होईल, म्हणून मी ब्रशनेच क्लीन करत होते. पण नंतर फायनली मी डेअरिंग केली की जे व्हायचं ते होऊ दे, चला आता हे काढूनच टाकू. शेवटी मी बाहेर काढलं, त्याला छान घासून काढलं मस्तपैकी. आणि मनात खूप जास्त धाकधूक होती की आता जर ते फिक्स झालं नाही तर बापरे, मग संध्याकाळी दीपक घरी आल्यानंतर मग त्यांना म्हणवत बसा की मला ते फिक्स करून द्या, किंवा मग जर का रेफ्रिजरेटरवाल्यालाच बोलावं लागलं तर प्रॉब्लेम होऊन जातील. पण मला ते क्लीन करायचं होतं आणि मी सक्सेसफुल ठरले की मला ते छान क्लीन पण केलं आणि लगेचच फिक्स झालं. त्याच्यामुळे टेन्शन नाही आलं की जरा फ्रीज माझा चालूच होता, काहीही प्रॉब्लेम झाला नाही. आणि माझी जी खुशी होती ना ती बापरे इमॅजिनच नाही करू शकत. तर पटापट सगळे मसाले वगैरे जे काही मी फ्रीजरमध्ये ठेवते ते फास्टमध्ये लावून दिलं. मी खूप ठिकाणी वाचत असते, ऐकत असते की मसाले फ्रीजमध्ये नाही ठेवायला पाहिजे. खोबरं असेल किंवा ड्रायफ्रूट्स वगैरे ते बाहेर काढल्यानंतर खराब होतात, पण माझ्याकडे काहीही ऑप्शन नाही आहे. जर मी ते बाहेर ठेवले तर ते खराब होतील. ॲटलिस्ट मी जोपर्यंत यूज करणार आहे तोपर्यंत ते चांगले राहतील, म्हणून त्याला फ्रीजरमध्ये ठेवणं माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आणि खालचा जो फ्रीजचा सेल्फ होता ना तो खूप खराब अजिबातही नव्हता, त्याच्यामुळे मला क्लीन करायला खूप इझी गेलं. पण म्हटलं चला भाजीपालाही आणलेला होता थोडाफार, तर तोही व्यवस्थित ठेवणं होईल म्हणून म्हटलं मग क्लीन करूनच घेऊ. काही जास्त खराब नव्हता पण तरी रिकामं केलं. आणि फ्रीज क्लिनिंग करत असताना ना एक टेन्शन असतं की हे जे शेल्फ आहे त्याचे काचेचे आहेत, सो ते फुटून जायला नको, जोरात वगैरे पडले तर फुटतील. म्हणून एक गोष्टीची मला खूप काळजी घ्यावी लागते की जेव्हा रिद्वी घरात नसेल किंवा रिद्वी झोपलेली असेल तेव्हाच मला या गोष्टी करायला लागतात, की खूप सेफली मला सगळं हँडल करायला लागतं. नाहीतर रिद्वी प्रत्येक गोष्टीमध्ये तिला मध्ये मध्ये यायचं असतं. त्याच्यामुळे मग आता ती झोपलेली होती तेव्हा या गोष्टी माझ्या सुरू होत्या. आणि या बॉक्सचं आणि माझं काय प्रॉब्लेम आहे मला माहीत नाही. जेव्हाही मी भाजीपाला त्याच्यात ठेवते माझा कढीपत्ता नेहमी त्या बॉक्समध्ये पडतो आणि तो खराब होतो. मी कितीही स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला, एकतर मातीच त्याच्यामध्ये असेल, कारण भाजीपाला आणल्यानंतर ना तो क्लीन करण्याच्या अगोदर जोपर्यंत क्लिनिंगला हात जात नाही तोपर्यंत डायरेक्टली या स्टोरेज बॉक्समध्ये टाकला जातो. आणि तो स्टोरेज बॉक्स ऑलमोस्ट नेहमी खाली खराबच असतो असं म्हणायला हरकत नाही. मग सगळं भाजीपाला चेक केला आणि व्यवस्थित स्टोअरसुद्धा केला की आणि बटाटे वगैरे जे काही आणलेलं होतं सामान ते पण व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवून दिलं. आता म्हणणार बटाटे नाही ठेवायला पाहिजे फ्रीजमध्ये, तर येस मला ॲग्री आहे, पण तरी मी ठेवते. तर मी ट्राय करेल की कमी बटाटे घेऊन येईल, कमी क्वांटिटीचे, सो मला फ्रीजमध्ये ठेवण्याची वेळ नाही. फायनली मिक्सर क्लिनिंगची वेळ आली आहे आणि मिक्सर क्लीन करताना सुद्धा तुम्ही बघा ब्रश मला खूप हेल्पफुल आहे, कारण काही ठिकाणी अजिबातही आपण पुसू शकत नाही, व्यवस्थित क्लीन करू शकत नाही. तिथे ब्रशने खूप जास्त क्लिनिंगला हेल्प होते आणि अजिबातही खराब माझं मिक्सर दिसत नाही त्यामुळे. आणि त्यानंतर सगळ्यात लास्ट माझं काउंटर क्लीन करणं. आणि जोपर्यंत किचनचं काउंटर क्लीन होत नाही तोपर्यंत वाटत नाही की किचन क्लीन केलं. आता पूर्ण किचन माझं क्लीन झालेलं होतं पण काउंटर बाकी होतं, ते सगळं असं व्यवस्थित घासून काढलं. तसं तर ते रोज रात्री घासलंच जातं, पण डीप क्लिनिंगच्या वेळेस घासण्याची वेगळीच मजा असते, कारण असं वाटतं की अरे बापरे आपण काहीतरी गडच जिंकलाय की काय, आणि सगळं क्लीन असतं त्याच्यामुळे तर अजून भारी वाटतं.
सकाळी ॲक्च्युली मी किचन क्लीन करताना ना कपड्याने, ओल्या कपड्याने व्यवस्थित सगळं पुसून घेते. घासणं होत नाही कारण तेवढा टाईमही नसतो सकाळच्या वेळी, पण रात्री मात्र नक्की हे गोष्ट मी फॉलो करते की व्यवस्थित किचन ओटा घासून घेते. कारण रात्रीच्या वेळी मला असं वाटतं की खूप जास्त कॉक्रोचेस वगैरे मला दिसतात इकडे तिकडे. मग ते किचन ओट्यावर जर पसारा असेल किंवा ते स्वच्छ नसेल ना तर तिकडे दिसतात, आणि तिकडे दिसले म्हणजे डोकं फिरायला होतं डायरेक्टली. तर त्याच्यामुळे रात्री किचन क्लीन करताना व्यवस्थित घासून पाणी मारून मी व्यवस्थित किचन क्लीन करून घेते. आणि ऑलमोस्ट माझं किचन क्लिनिंग होत आलं आता. राहिलं आहे फक्त घर झाडून घ्यायचं व्यवस्थित आणि पुसून घ्यायचं, तर ते पण मी लगेच फटाफट आता करून टाकणार आहे. आणि आता आहे फायनल लुक. हे बघण्यासाठी दिवसभर खूप जास्त काम केलं आहे. स्वच्छ किचन दिसलं की खूप भारी वाटतं. मला तर किचन क्लीन असलं की असं वाटतं पूर्ण घरच स्वच्छ आहे असं. चला, आजचा व्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. येते एक नवीन छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत नक्की तुमची काळजी घ्या. चलो, टाटा, बाय बाय.